नमस्कार फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही प्रश्न पाहणार आहोत। सर्व प्रश्न मोस्ट IMP यांनी सिलेक्टेड असणार आहेत। सर्व प्रश्नांचं जमेल तेवढं स्पष्टीकरण आपण करणार आहोत। तसेच व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हे प्रश्न समजले की नाही हे कळून जाईल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आहे, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत। त्यामध्ये काकोरी कट 1925, मीरत कट 1926, लाहोर कट 1929 आणि चितगाव कट 1930 असे पर्याय आहेत। बघा या ठिकाणी काय उत्तर असणार आहे, तर अयोग्य पर्याय आहे मीरत कट। ठीक आहे, मीरत कट हा अयोग्य पर्याय आहे, कारण मीरत कट हा 1926 नसून 1928 आहे। ठीक आहे, 1928 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, मीरत कट हा 1926 ला झालेला नसून 1928 ला झालेला आहे। बाकीचे कट लक्षात ठेवायचे आहेत, जोड्या लावामध्ये विचारले जातात। बघा काकोरी कट 1925 ला पार पडलेला आहे। ठीक आहे, लाहोर कट 1929 ला झालेला आहे। त्यानंतर चितगाव कट हा 1930 ला झालेला आहे। ठीक आहे, आपलं उत्तर काय आहे, मीरत कट 1926 नसून 1928। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, पंखा डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर दर्शवितो किंवा करतो। ठीक आहे मित्रांनो, पंखा हा बघा विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर दर्शवितो। ठीक आहे, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर। ठीक आहे, सेम प्रश्न 2023च्या पोलीस भरतीमध्ये विचारला होता, पण तो पंख्याचा नसून विद्युत जनित्राचा होता। ठीक आहे, प्रश्न असा होता, विद्युत जनित्र हे डॅश डॅश ऊर्जेचे रूपांतर डॅश डॅश ऊर्जेमध्ये दर्शविते। ठीक आहे, तर विद्युत जनित्र हे यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये दर्शविते। ठीक आहे, आपल्याला जनरेटर माहीत असेल, तेच त्यालाच बघा विद्युत जनित्र असं म्हटलं जातं। ठीक आहे, जनरेटर आपण म्हणतो नॉर्मली, तर ते यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करत असते। आणि या ठिकाणी पंखा काय असते, तर विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये करत असतो। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे बघा, साखर कारखाना। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, साखर कारखाना। प्राथमिक आर्थिक उपक्रम हे थेट निसर्गावर अवलंबून असतात। ठीक आहे, साखर कारखाना द्वितीय आर्थिक क्रिया आहे। ठीक आहे, साखर कारखाना हा द्वितीय आर्थिक क्रिया आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, लोमती दरी। मित्रांनो, शुककूट, गिरिशृंग, यू आकारी दरी व लोमती दरी ही भूरूपे हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होतात। ठीक आहे, त्यानंतर बघा, पंखाकृती मैदान हे भूरूप नदीच्या संचयनामुळे तयार होते। भूचक्र खडक या ठिकाणी आहे बघा, भूचक्र खडक हे भूरूप वाऱ्याच्या क्षरणामुळे तयार होते व साधारणतः शुष्क प्रदेश व वाळवंटामध्ये आढळून येते। ठीक आहे, आपण पाहिलेल्या या ठिकाणी पंखाकृती मैदान हे भूरूप जे आहे ते नदीच्या संचयनामुळे तयार होते। आपलं मूळ उत्तर काय, हिमनदीच्या खनन कार्यामुळे लोमती दरी हे भूरूप तयार होते। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते, हे वाक्य न्यूटनचा डॅश डॅश दर्शविते। याचा योग्य उत्तर असणार आहे गतिविषयक दुसरा नियम। ठीक आहे, गतिविषयक दुसरा नियम हे योग्य उत्तर असणार आहे। न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते। ठीक आहे, तर मित्रांनो, न्यूटनने एकूण तीन नियम सांगितलेले आहेत गतीचे। ठीक आहे, यापैकी बघा असा प्रश्न देखील विचारला असतो, न्यूटनच्या कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असे म्हटले जाते? तर बघा मित्रांनो, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हटले जाते। या नियमामध्ये जडत्वीय संदर्भ चौकटीतून पाहिल्यास प्रत्येक वस्तू जर तिच्यावर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर स्थिर राहते किंवा स्थिर गतीने मार्गक्रमण करत राहते, असा हा पहिला नियम आहे गतिविषयक न्यूटनचा। ठीक आहे, याला जडत्वाचा नियम असेही म्हटले जाते। त्यानंतर आपण पाहिलं गतिविषयक दुसरा नियम म्हणजे संवेग
परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते। ठीक आहे, हा दुसरा नियम आहे गतिविषयक न्यूटनचा। तिसरा नियम काय मित्रांनो, तर जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर बल लावते त्याच वेळी दुसरी वस्तू देखील पहिल्या वस्तूवर तेवढ्याच प्रमाणात उलट दिशेने बल लावते, असा न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम आहे। ठीक आहे, हे तिन्ही नियम लक्षात ठेवायचे आहेत। यापैकी असा प्रश्न विचारलेला आहे, कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम म्हणतात, तर पहिला। ठीक आहे, गतिविषयक पहिला नियम। त्यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी 2010 ला। ठीक आहे, पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना ही 2010 ला करण्यात आलेली आहे। ठीक आहे, असं करणारा भारत हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे। ठीक आहे, 3ऱ्या क्रमांकाचा। त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील हाताच्या पंजाभोवती किती वर्तुळ आहेत? किती आहेत मित्रांनो, तर एकूण 2 वर्तुळ आहेत। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील हाताच्या पंजाभोवती 2 वर्तुळ आहेत। महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग विचारला जातो तर गडद निळा आहे। ठीक आहे मित्रांनो, सुरुवातीला बघा पंचकोनी तारा आहे, त्यानंतर 2 वर्तुळ आणि वर्तुळामध्ये हाताचा पंजा असा आपल्या महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज आहे। ठीक आहे, त्या खाली सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे असं लिहिलेलं आहे। ठीक आहे मित्रांनो, हा ध्वज बघा 2 जानेवारी 1961 ला, ठीक आहे, 2 जानेवारी 1961 ला महाराष्ट्र पोलिसांना प्रदान केला कोणी? पंडित जवाहरलाल नेहरू हे तत्कालीन पंतप्रधान होते। ठीक आहे, 2 जानेवारी 1961 म्हणून हा दिवस महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे किंवा स्थापना दिवस म्हणून साजरा करतात। ठीक आहे, महाराष्ट्र पोलिसांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र नाही? कोणते मित्रांनो? बारामती। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी, बारामती हे महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र नाही। सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण 8 पोलीस परिक्षेत्र आहेत, 8। ठीक आहे, कोणकोणते आहेत? कोकण, नाशिक, कोल्हापूर, संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर आणि गडचिरोली। ठीक आहे, हे 8 परिक्षेत्र आहेत मित्रांनो। सर्वात कमी जिल्हे जे आहेत ते गडचिरोली परिक्षेत्रामध्ये आहेत। ठीक आहे, पोलीस परिक्षेत्र गडचिरोली या ठिकाणी सर्वात कमी जिल्हे आहेत 3। ठीक आहे, 3 एकूण जिल्हे आहेत। ठीक आहे, परिक्षेत्राचा प्रमुख विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा स्पेशल IGP। ठीक आहे, परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो? विशेष पोलीस महानिरीक्षक किंवा स्पेशल IGP। हा प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, या ठिकाणी फक्त गडचिरोली परिक्षेत्राचे प्रमुख हे पोलीस उपमहानिरीक्षक आहेत। ठीक आहे, DYIGP। गडचिरोली परिक्षेत्राचे प्रमुख कोण आहेत? पोलीस उपमहानिरीक्षक म्हणजेच DYIGP। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा 1967, महाराष्ट्र मुलकी पोलीस कायदा 1962, भारतीय पोलीस कायदा 1872। याचं योग्य उत्तर असणार आहे बघा भारतीय किंवा भारत पोलीस कायदा। ठीक आहे, हा 1872 नसून 1861 आहे। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर असणार आहे। 1872 नसून किती आहे तर 1861। ठीक आहे, भारत पोलीस कायदा किंवा भारतीय पोलीस कायदा। बाकी लक्षात ठेवायचे आहेत, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा 1967, महाराष्ट्र मुलकी पोलीस कायदा 1962। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचे आहे? 2023 मध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा। हा प्रश्न मुंबई पोलीस मध्ये विचारलेला आहे बघा। नवी मुंबईला असाच प्रश्न विचारलेला होता। ठीक आहे, हे जे महत्त्वाचे 2-3 प्रश्न आहेत ते कव्हर करून घ्यायचेत आपल्याला, परत विचारले जाऊ शकतात मित्रांनो। मुंबई पोलीस हे जे पद आहे ते बघा पोलीस महासंचालक। ठीक आहे, पोलीस महासंचालक DGP या दर्जाचे आहे। ठीक आहे, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त हे जे पद आहे ते पोलीस महासंचालक दर्जाचे आहे। ओके मित्रांनो, या ठिकाणी बघा अप्पर पोलीस महासंचालक,
ऑप्शन सी आहे अप्पर पोलीस महासंचालक, यालाच बघा ॲडिशनल DGP असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर हे कोणकोणत्या ठिकाणचे आयुक्ताचे आहेत बघा पद, तर नवी मुंबई आयुक्त जे पद आहे ते अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचं आहे. त्यानंतर ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर. ठीक आहे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर या ठिकाणचे जे काही आयुक्त पद आहे ते अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे आहे. ओके, त्यानंतर बघा विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणजेच स्पेशल IGP. ठीक आहे, तर हे जे पद आहे ते बघा संभाजीनगर, नाशिक, मुंबई लोहमार्ग. ठीक आहे, संभाजीनगर, नाशिक लोहमार्ग या ठिकाणील जे आयुक्त आहेत ते विशेष पोलीस महानिरीक्षक या दर्जाचे आहेत, म्हणजेच कोणत्या तर स्पेशल IGP या दर्जाचे आहेत. ओके, त्यानंतर आहेत बघा पोलीस उपमहानिरीक्षक, यामध्ये याला काय म्हणतात DYIGP. तर बघा अमरावती, सोलापूर. ठीक आहे, अमरावती, सोलापूर या ठिकाणचे जे काही पोलीस आयुक्त आहेत ते पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाचे आहेत. ओके, आपलं मूळ उत्तर काय आहे, मुंबई पोलीस आयुक्त हे पद पोलीस महासंचालक दर्जाचं आहे. ओके, त्यानंतर प्रश्न आहे 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती मतदारांनी मतदान केले? किती केले? 64.2 कोटी. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए 64.2 कोटी. ठीक आहे मित्रांनो, भारतामधील मतदार किती आहेत लोकसभा आता जी काय पडली निवडणूक त्याच्यामध्ये, तर बघा 97 कोटी एकूण मतदार आहेत. जगातील सर्वात जास्त मतदार असणारा हा भारत देश आहे आपला. ठीक आहे, 97 कोटी मतदार भारतामध्ये आहेत. त्यापैकी बघा 64.2 कोटींनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलेलं आहे. ठीक आहे, त्यामध्ये 31.2 कोटी महिला होत्या. 31.2 कोटी महिला होत्या. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा स्थायूचे थेट वायूत रूपांतरण होणे म्हणजे काय? स्थायूचे थेट वायूत. ठीक आहे, तर बघा याला म्हणतात संप्लवन. पर्याय क्रमांक डी संप्लवन. स्थायूचे थेट वायूत रूपांतरण होणे म्हणजे संप्लवन. ठीक आहे, द्रवाचे स्थायूत रूपांतरण होणे म्हणजे सांद्रीभवन किंवा सांद्रण. ठीक आहे, द्रवाचे स्थायूत रूपांतर होणे म्हणजे सांद्रीभवन किंवा सांद्रण. स्थायूचे द्रवात रूपांतरण होणे म्हणजे द्रवीकरण. ठीक आहे, स्थायूचे द्रवामध्ये रूपांतरण होणे म्हणजे द्रवीकरण. त्यानंतर पाण्याचे वाफेत रूपांतरण होणे म्हणजे बाष्पीभवन. ठीक आहे, वाफेचे पाण्यात रूपांतरण होणे म्हणजे संघनन. ठीक आहे, संघनन. लक्षात ठेवायचं आपलं मूळ उत्तर आहे स्थायूचे थेट वायूत रूपांतरण म्हणजे संप्लवन. त्यानंतर प्रश्न आहे डाऊनच्या रोगात रुग्णांच्या गुणसूत्र रचनेत एकूण किती गुणसूत्रे असतात? किती गुणसूत्रे असतात? तर 47. ठीक आहे, 47 गुणसूत्रे असतात डाऊनच्या रोगामध्ये. ठीक आहे, नॉर्मल किती असतात? तर 46. या ठिकाणी बघा 46 गुणसूत्र असतात एका नॉर्मल व्यक्तीमध्ये, आणि डाऊनचा रोग ज्याला असतो त्याला 47 गुणसूत्र असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, जर जोड्या विचारल्या नॉर्मल व्यक्तीच्या तर 23 जोड्या असतात. ठीक आहे मित्रांनो, असा प्रश्न विचारलेला आहे बघा परीक्षेमध्ये, मानवामध्ये असलेल्या 23 लिंग गुणसूत्रांच्या जोड्यांपैकी 23 गुणसूत्र जोड्यांपैकी लिंग गुणसूत्रांची जोड्या किती असतात? तर बघा फक्त एक जोडी असते, ही लिंग गुणसूत्राची जोडी असते. हा प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवा. 23 जोड्या असतात एकूण, त्यापैकी बघा एक जोडी ही जी असते ती लिंग गुणसूत्राची असते. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी साधारणतः कोणत्या माशांचा वापर केला जातो? कोणत्या माशांचा केला जातो? गप्पी माशांचा केला जातो. आपल्याला माहित असेल गप्पी माशांचा वापर केला जातो. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी माशांचं या ठिकाणी विषय आले तर बघा आपला महाराष्ट्राचा राज्यमासा जाहीर केलेला आता अलीकडे, तर तो कमेंट करून सांगायचा आहे महाराष्ट्राचा राज्यमासा कोणता आहे, कमेंट करायचं आहे उत्तर. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे बघा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी खालीलपैकी कोणता आहे? राष्ट्रीय वारसा प्राणी. या ठिकाणी मित्रांनो नाव ही शास्त्रीय आहेत, त्यामुळे हा प्रश्न कठीण वाटत असेल काय ना. तर बघा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी हा आहे एलिफस मॅक्सिमस. ठीक आहे, एलिफस मॅक्सिमस हा जो ऑप्शन आहे तो आपलं मूळ उत्तर असणार आहे. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी यालाच काय म्हणतात? तर बघा हत्ती. ठीक आहे, हत्ती आहे हा एलिफस मॅक्सिमस, हा भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा
आलमगीर संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आलमगीर संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर अहमदनगर म्हणजेच आताचं अहिल्यानगर. ठीक आहे. पर्याय क्रमांक डी अहिल्यानगर या ठिकाणी आलमगीर संग्रहालय आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे 16 प्रश्न त्याच्याशी संबंधित इतर फॅक्ट असे पकडून जवळपास 50 प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत. आता या 16 प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घ्यायची आहे. ठीक आहे. रिव्हिजन मारून घ्यायचे आणि रिव्हिजन पाहताना तुम्ही उत्तर कमेंट करायचे आहेत आणि शेवटी किती उत्तरं बरोबर दिली ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजन सुरू करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? पर्याय आहेत काकोरी कट 1925, मिरत कट 1926, लाहोर कट 1929 आणि चितगाव कट 1930. याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक बी मिरत कट 1926 नसून 1928. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पंखा डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतरण दर्शवितो. याचं योग्य उत्तर असणार आहे विद्युत यांत्रिक. ते काय? विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती प्राथमिक आर्थिक क्रिया नाही? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी साखर कारखाना. पुढील प्रश्न आहे, हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? हिमनदीच्या खनन कार्यामुळे कोणते भूरूप तयार होते? लोंबती दरी. पर्याय क्रमांक ए. त्यानंतरचा प्रश्न आहे, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संयोग परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हे वाक्य न्यूटनचा डॅश डॅश दर्शविते. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी गतिविषयक दुसरा नियम. त्यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरण विषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा करण्यात आली? केव्हा करण्यात आलेली आहे? 2010. पर्याय क्रमांक सी 2010 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस ध्वजावरील हाताच्या पंजाभोवती किती वर्तुळ आहेत? किती वर्तुळ आहेत मित्रांनो? 2. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील पोलीस परिक्षेत्र नाही? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बारामती. सध्या 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? पर्याय आहेत महाराष्ट्र पोलीस कायदा 1951, महाराष्ट्र ग्राम पोलीस कायदा 1967, महाराष्ट्र मुलकी पोलीस कायदा 1962 आणि भारतीय पोलीस कायदा 1872. आपलं उत्तर असणार आहे भारतीय पोलीस कायदा 1872. ठीक आहे. हा पर्याय चुकीचा आहे कारण 1872 नसून 1861 आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, मुंबई पोलीस आयुक्त हे पद कोणत्या दर्जाचे आहे? कोणत्या दर्जाचे मित्रांनो? पोलीस महासंचालक. ठीक आहे. पर्याय क्रमांक ए पोलीस महासंचालक म्हणजेच DGP. ठीक आहे. सध्या पोलीस महासंचालक कोण आहेत कमेंट करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, 2024च्या लोकसभा निवडणुकीत एकूण किती मतदारांनी मतदान केले? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए 64.2 कोटी. त्यानंतर प्रश्न आहे, स्थायूचे थेट वायूत रूपांतरण होणे म्हणजे काय? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी संप्लवन. पुढील प्रश्न आहे, डाऊनच्या रोगात रुग्णांच्या गुणसूत्र रचनेत एकूण किती गुणसूत्रे असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी 47. त्यानंतर प्रश्न आहे, हिवतापास कारणीभूत ठरणाऱ्या डासांचा उपद्रव टाळण्यासाठी साधारणतः कोणत्या माशांचा वापर केला जातो? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गप्पी. त्यानंतर प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी खालीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी एलिफस मॅक्झिमस. त्यानंतर प्रश्न आहे, आलमगीर संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी अहिल्यानगर. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण 16 प्रश्नांचे स्पष्टीकरण आणि 16 प्रश्नांची रिव्हिजन घेतलेली आहे. तुम्हाला किती उत्तरं बरोबर द्यायला जमलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि पुढील व्हिडिओ येईपर्यंत अभ्यास जोरात चालू ठेवायचा आहे. येणारी भरती साधारणतः 12,000 पदांची असणार आहे. त्या भरतीची तयारी चालू करायची आहे जोरात. ग्राउंड आणि अभ्यास एकदम जोरात चालू ठेवायचा आहे. ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.